दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजीची अकोल्याच्या मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अग्रवाल नामक एका व्यापाऱ्याने अडते आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती। यावर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 4 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही जी फसवणूक आहे ही लाखो रुपयामध्ये नसून कोट्यावधी रुपयांमध्ये होती। 1,85,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता। कशा प्रकारे फसवणूक झाली हे मी दाखवू इच्छितो। अक्षरशः अडत्यांना या व्यापाऱ्याने अशा प्रकारचा माल म्हणजे अक्षरशः ही माती या ठिकाणी अडवून ठेवली आणि माझा माल या ठिकाणी आहे हे दर्शवत मी इथून कुठे जाणार नाही असे भासविले आणि अडत्यांकडून हा माल विकत घेतल्याचा प्रकार समोर आला होता। मात्र यावर पोलीस प्रशासनाने सुस्त गतीने ही कारवाई केल्याचा व्यापाऱ्यांनी एक संतप्तजनक सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। यावर काही या ठिकाणी अडत व्यापारी आहेत, शेतकरी वर्ग माझ्या सोबत आहे जो आज एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली। मात्र उर्वरित जे आरोपी आहेत ते अद्यापपर्यंत का बाहेर आहेत, का मोकाट आहेत असा संताप सवाल उचलत आहेत। त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी त्यांची मागणी आहे आणि काय त्यांची पुढील त्यांचा पाऊल असेल। काय सांगाल दादा व्यापारी अध्यक्ष म्हणून? मी अडतेचा अध्यक्ष म्हणून माझी फक्त रिक्वेस्ट एकच आहे प्रशासनाला, हा झालेला जो घटनाक्रम आहे याच्यात कसा मोबदला त्वरित मिळाला पाहिजे आणि हा पूर्ण अडत्याला न्याय मिळाला पाहिजे। कारण की बरेचसे अडते याच्यात कसे रोजगार म्हणून इथं काम करतात, काही लोकांची अर्बन बँकमध्ये लिमिट बनवली आहे करतात, परतफेड त्याच्याकडून होणार नाही। त्यासाठी ह्या सर्व अडत्यांना पैसे भेटणं अत्यंत जरुरीचे आहे आणि त्याला जर अशी फसवणूक केली की मार्केटमध्ये जो माल आहे त्या सर्व मालामध्ये माती भरली आणि त्यानं जो माल बाहेर जो नेला सेल्स मार्केट भरून आणि इथं लूजमध्ये पण माल विकला मार्केटमध्ये काही खरेदीदारांना, तर त्याची पण एकंदरीत जर पाहायला गेलं तर या अडत्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेतला, अडत्यांजवळचे पैसे शेतकऱ्यांना देऊन मोकळे झाले। मात्र ह्या अडत्यांकडून व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची फसवणूक केल्याचा प्रकार झाला, ज्यामुळे हे अडत व्यापारी जे आहेत हे अडचणीत आलेले आहेत। आणखीन काही माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत जाणून घ्यायला काय सांगाल दादा, कसे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि काय परिस्थिती आहे आज आपल्यावर? सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे। म्हणजे आमच्याजवळ चुकारायला पैसे नाही, आमचे पैसे हा घेऊन पळाला। आम्हालाही समोरच्या कास्तकाराला पैसे द्यावे लागतात ना, आमची बँकेची लिमिट असल्याच्याने आम्ही पण आता त्यात गेलेलो। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमचे पैसे लवकरात लवकर येणाऱ्या काळात जर समजा असे दारूपी फरार राहिले काय आम्हाला इथून जावं लागेल, धंदा बंद करून जावं। निश्चितच ज्या प्रकारे हा प्रकार घडलेला हा निंदनीय प्रकार आहे। मात्र जर अद्यापपर्यंत जर समजा आरोपी असेच राहिले तर आम्हालाही हा सोडून जावं लागेल असं विनंती। काही शेतकरी वर्ग आहे माझ्यासोबत, त्यांच्यासोबत जाणून काय सांगाल, एकंदरीत काय सामना करावा लागत आहे? माझे पैसे म्हणजे त्यांना माल घेतला आणि विकला, पण माझे त्याच्या हे म्हणून फसवणूक केली, त्याकरता आमचे पैसे लवकरात लवकर मिळावं अशी माझी आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने एकच अपेक्षा केल्या जात आहे, अडत असतील किंवा शेतकरी, की आमचे पैसे मिळावे याकरिता। काय सांगाल दादा, किती पैसे आहेत आपले? माझे 11,24,710 रुपये सर, आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात तुमचे पैसे परत करू। त्याच्यामुळे आम्ही रिपोर्ट द्यायलाही थोडं मागं पुढं केलं। त्यांना आम्हाला भरोश्यावर ठेवलं की बा तुमचे पैसे आम्ही या तारखेला देऊ, आणि नंतर जेव्हा आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर त्यांचा मोबाईल बंद होता आणि ते सगळे घरदारला लॉक करून सगळे परिवारासहित फरार झाले होते। इथे विकलेल्या मालाची चौकशी आणि त्यांनी जे 15 दिवसांनी जो माल विकला, त्या 15 दिवसात जो माल विकला त्या पैशाची अफरातफर कुठं केली याची चौकशी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे। निश्चितच ज्यांनी हा माल कुठे विकला आणि हे जे माती या ठिकाणी आणून ठेवली आणि आम्हाला भासवण्याचा प्रयत्न केला की माल इथेच आम्ही कुठे पळून गेलो, याची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणत आहे। तर यांची मागणी पूर्ण झाल्यास पुढचा पाऊल काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत। अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत, काय पुढचं पाऊल राहील आपलं? अशा प्रकार जर याचं जर लवकर जर शहानिशा जर झाली नाही, आरोपी जर अटक केले नाही आणि त्या रिकव्हरीबद्दल जर प्रशासनानं आमची जबाबदारी घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या ह्या 3-4 दिवसात उपोषणाचा इशारा देऊन मार्केट बंद ठेवू अडते असोसिएशनच्या नात्यानं, आणि तर आणखी साखळी उपोषणाचा पण इशारा। निश्चितच ज्या प्रकारचा हा घडलेला आहे यामध्ये जे उर्वरित आरोपी आहेत जे अद्यापपर्यंत फरार आहेत
त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मार्केट बंद ठेवून साखळी उपोषण करू असा इशारा आडत व्यापारी असतील किंवा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावर हे पाहणं महत्वाचं ठरत आहे. पोलीस प्रशासन तात्काळ अटक करतं का हे पाहणं महत्वाचं ठरत आहे. प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.